सुरळीत संपन्न होत आहे। वरपुढे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत डॉक्टर सरांवरती व त्यांच्या कुटुंबियावरती प्रेम करणारे या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ महिला यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी डॉक्टर सरांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा संपन्न होत आहे। या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी अजित कुमार कृष्णाजी काटकर त्यांना पहिल्यापासूनच लेखनाची व वाचनाची आवड होती आणि या लेखनीत त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलं आहे। अनेक कथा त्यांना प्रसिद्ध झालेल्या आहेत, अनेक पुस्तकं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेली आहेत व त्यांच्या ऋणानुबंधापासून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी अजित कुमार कृष्णाजी काटकर यांची वही सुद्धा
लाडके व्यक्तिमत्व असं आपण म्हणलं तर काही वाव ठरणार नाही. असे माझे गेले 25 वर्षाचे मित्र आणि अजित कुमार काटकर सर 31 डिसेंबर रोजी आपल्या 32 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आणि सिद्धनाथ हायस्कूलला हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला. अनेक मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि आज जो हा कार्यक्रम आयोजित केलाय तो कार्यक्रम म्हणजे नागरी सत्कार, सेवानिवृत्तीचा सत्कार आपण असं म्हणत नाही या कार्यक्रमाला, तर या कार्यक्रमाला आपण नागरी सत्कार असं म्हणतोय. नमस्कार. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांच्या महान कार्याला वंदन करून येथे आलेल्या सर्व पाहुण्यांचे, ग्रामस्थांचे व विद्यार्थी मित्रांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. व्यासपीठावर असलेले विराजमान मान्यवर, माझे नातलग आणि स्नेहज, आजच्या या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू जे माझे गुरु आहेत ते माझे बाबा आहेत. त्यांच्याविषयी बोलायचे झाले तर मी एवढे म्हणे, परक्यानं हे आपलंसं करणारे असे काही शब्द असतात आणि शब्दांनाही कोड पडावं असे काही माणसं असतात. आपण किती मोठं भाग्य आहे की ती आपली असतात. असेच माझे बाबा, ज्यांचे कर्तृत्व नेतृत्व या सर्वांनी मिळून बनलेलं व्यक्तिमत्व, त्यांचे खूप सारे गुण हे आमच्यामध्ये पाझरलेले आहेत. माझ्या आयुष्यातील सगळ्या भेटवस्तूपैकी सर्वात महान अशी जी भेटवस्तू आहे ती म्हणजे बाबा. माझे बाबा फक्त एक गुरु नसून ते लेखक, पत्रकार आणि दिग्दर्शक अशा अनेक गुणांचा समावेश हा त्यांच्यामध्ये आहे. माझे बाबा हे 58 वर्षाच्या प्रदीर्घ ज्ञानाच्या पवित्र कार्यातून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याविषयी बोलायची वाटते की एवढी वर्ष देऊनही देणं फिटत नाही, एवढी वर्ष देऊनही देणं फिटत नाही. सोड म्हणते पाऊल तरी माणसं सुटत नाही, सोड म्हणते पाऊल तरी माणसं सुटत नाही. सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलांच्या आठवणी, सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलांच्या आठवणी. माझ्या शाळा जीवनाच्या आठवणीला उजाळा द्यायचं झालं तर मी म्हणेन, प्रत्येकाला एक आभाळ असतं वाटलं तर भरारी घेण्यासाठी, प्रत्येकाला एक घरटं असतं संध्याकाळी परत येण्यासाठी आणि प्रत्येकाचं एक ज्ञान मंदिर असतं हवं ते शिकण्यासाठी, हवं ते शिकण्यासाठी. असेच माझ्या हातावर विराजमान असलेले जे मंदिर जिथे मी माझे बालपण व्यतीत केले ते म्हणजे सिद्धनाथ हायस्कूल माळवाडी. माझ्या आयुष्याचा पाया जिथे घडला आणि जो एका प्रामाणिक आणि धैर्यनिष्ठ शिक्षकांच्या भूमिकेतून घडविला, त्यांचे स्त्रियोतक म्हणून आज तुमच्या समोर व्यासपीठावर उभा आहे. आज माझ्या बाबांनी आम्हाला फक्त ज्ञानच नाही दिले तर अभ्यास असेल, क्रीडा असेल, वक्तृत्व असेल, अगदी कुठलेही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये आम्हाला उतरवले. त्यांनी आमचा सर्वांगीण असा विकास केला आणि ते नेहमी म्हणायचे की चूक होणं ही एक प्रकृती असते पण माफ करणे ही एक संस्कृती असते आणि सुधारणा करणं हीच खरी प्रगती असते. गेली कित्येक वर्ष ईश्वरी तेजाचा अंश घेऊन ज्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले आणि फार मोठ्या कालाची सेवा या संस्थेला, या गावाला आणि या शाळेला दिली आहे, त्यांचे अनेक विद्यार्थी आज समाजात डॉक्टर, वकील, पोलीस, इंजिनियर, सरकारी कर्मचारी आणि अधिकारी म्हणून वावरत आहे. तुम्ही या शाळेसाठी, संस्थेसाठी, विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केले आहे. सहकार्याच्या भावनेतून त्यांनी कितीतरी आपलेपणाची नाती निर्माण केली आहे. असे म्हणतात की हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, हातावर हात आपटला तर टाळे वाजते, कोणाला हात दिला तर मदत होते, अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते. याचप्रमाणे संघटन म्हणजे काय, एकता म्हणजे काय, मी नाही तर आम्ही जिंकणार, हीच भावना अनेक हाताने शक्य करून जिथे दाखवली जाते ते म्हणजे व्यासपीठ. बाबा, तुम्ही ही संस्कृती जर जपली आणि शून्यातून विश्व निर्माण करणं हे काय असतं आम्ही हे तुमच्याकडून अनुभवलं. बाबा, तुमचा आजपर्यंतचा काळ आहे तो शिक्षणासाठी व्यतीत केला
या पुढचा जो काळ असेल तो स्वतःच असणार आहे. या पुढचा जो वेळ असेल तो स्वतःसाठी द्यावा व आरोग्याची उत्तमरित्या काळजी घ्यावी अशी आम्हा सर्वांची सदिच्छा आहे. मी माझ्या बाबांसाठी एवढंच बोले. शतक आयुष्याचे तुम्ही गाठावे, शतक आयुष्याचे तुम्ही गाठावे, नतमस्तक होऊन आम्ही आपले आशीर्वाद घ्यावे, नतमस्तक होऊन आम्ही आपले आशीर्वाद घ्यावे. सहवास आपला सदैव लाभावा, पाठीवर तुमचा सदैव हात राहावा. यापुढे तुमचा सहवास, स्नेह आणि मार्गदर्शन यापुढेही आम्हाला असंच मिळत राहील हीच भावना. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील सुखाची समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी इच्छा. आणि इथे जमलेले सर्व माझे वडीलधारी ग्रामस्थ मंडळी, आज भव्य नागरी सत्कार काटकर सर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे आम्ही 8वीला होतो आणि पहिल्यांदा मला वाटते काटकर सर आल्यानंतर आम्हाला थोडंसं 1990 साली ते पहिल्यांदा आले आणि त्याच्यानंतर 91-92 आम्ही 10वीची बॅच होती. सरांनी आमचा अभ्यास अशा पद्धतीने करून घेतला होता की रात्रीचे 12 वाजेपर्यंत आमच्याबरोबर थांबायचे आणि पहाटे 4 वाजता आमच्याबरोबर पुन्हा आम्हाला उठवा यायचे. 6ला तास सुरू होत होता. आणि आज मी जे उभा इथं आहे बोलतोय ते केवळ या काटकर सरांमुळे बोलतोय, कारण काटकर सर हे अतिशय प्रेमळ आणि सर्वांना मदतशील आणि मदत करणारे आहेत. सत्कार सेवानिवृत्ती सत्कार समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वच उपस्थित मान्यवर तसेच सर्व गावातील ग्रामस्थ या ठिकाणी मला पहिल्यांदा सर्वात प्रथम एक खंत व्यक्त करावीशी वाटते. परवा मसवड या ठिकाणी सरांचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला काही कारणास्तव त्या ठिकाणी त्यांना मला उपस्थित राहता आलं नाही. आज मात्र मी या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. माझी आणि सरांची ओळख फार एक 20 वर्षापासूनची आहे. मी सुरुवातीला त्यांना ओळखत होतो, फक्त ते पत्रकार आहेत. त्यांची एक बातमी मी सोमेश्वर या ठिकाणी असताना त्यांनी एक बातमी ऐक्य या वृत्तपत्रामध्ये दिलेली होती, ती मी पाहिली आणि ती बातमी होती दवाखान्याची. आपल्या सरकारी दवाखाना आहे त्या दवाखान्याच्या बातमीच्या निमित्ताने या ठिकाणी मी त्यांची सर्वप्रथम घ्यायचं म्हटलं तर बराच वेळ खालच्या माणसाचा पण आपण विचार केला पाहिजे. आदरणीय व्यासपीठ आणि आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय काटकर सर, आज त्यांचा रिटायरमेंट झालेला आहे आणि या रिटायरमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे नागरिकांच्या वतीने. आणि काटकर सर हे माळवाडी भागशाळेमध्ये पर्यवेक्षकचं का शिक्षक म्हणून ते काम करत होते आणि या भागामध्ये राजने असेल, वरकोटे, माळवाडी या परिसरामध्ये नुसतं काटकर सर शिकवत होते. हाच नाही, प्रत्येक ज्या मुलांचे वडील असतील त्या वडिलांपर्यंत काटकर सरांचा संपर्क होता आणि प्रत्येकांच्या सुख उपस्थित बांधवां सर्वांनाच आदरणीय व्यासपीठ माझ्या समोर जे उपस्थित आहेत त्यांना प्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय आदरणीय प्रेषक अजित कुमार कृष्णाजी काटकर सर. व्यासपीठावरील सर्वच उपस्थित आणि समोर जे काटकर सराव जे प्रेम करणारे आहेत, वाकी, वरकुटे, रांजणी, माळवाडी, मोठेवाडी, बनवस्ती, मार्डी किंवा माळेखोडा या परिसरातून काटकर सराव प्रेम करणारे आलेली सर्वच मंडळी आणि त्यांचे आजी माजी विद्यार्थी. डॉक्टर आहे, माझं काही मनोगत अगदी उदाहरणाच्या सारखं किंवा भाषण देणाऱ्यासारखं असेल असायला भाग. आजचा
आजच्या कार्यक्रमाचा सिद्धनाथ हायस्कूलचे पर्यवेक्षक, एक आदर्श शिक्षक आणि काटकर सर यांच्या सेवापूर्तीचा एक निरोप समारंभाचा पण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय व्यासपीठ, त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या या भागातील, या पंचकृषीतील, त्यामध्ये रांजणी असेल, माळवाडी असेल, मोठवाडी असेल, वरकुटे, बनवस्ती, वाकी, या पंचकृषीतील अगदी तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचणारे एक व्यक्तिमत्व आणि या ठिकाणचे असणारे ग्रामस्थ, माझे मित्र, बंधू भगिनींनो, काटकर सर हे त्या भागातील एक सर्वसमावेशक, आपल्या सर्वसामान्य जनतेतील एक शैक्षणिक क्षेत्राशी, पत्रकारितेशी आणि तुमच्या साहित्य क्षेत्राशी निगडीत असणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. आता काटकर सरांच्या बद्दल जर का बोलायचं झालं तर त्यांच्या विद्यार्थिनींनी बरंच मगाशी सांगितलं. बरेचसे अविस्मरणीय किस्से, बरेचसे आठवणीचे किस्से तुम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये काटकर सरांच्या बाबतीत आहे. त्यामुळे निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळेला आपल्याला बरंच असं वाटतं की एखाद्या सेवापूर्तीतून आपण निरोप देतोय, वाईट वाटतं. त्या संस्थेतून ते निवृत्त होता, परंतु त्यांच्याबद्दलची असणारी जी कृतज्ञता आहे, हा एक मोठा आगळा वेगळा कृतज्ञता सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय की या पंचकृषीची, ही या भागाची एक अभिमान. जास्तीचा संबंध आलाच नाही. काटकर सर जेव्हा भागशाळेत शिकवलं तेव्हा मी 8वी-9वीला येत होतो. आमच्यातले मराठी शाळेतली 7वीची बॅच काही मुलं भागशाळेत गेली माळवाडीला आणि आम्ही शंभू महादेवला. पण त्यानंतर ज्यावेळेस भागशाळेतली मुलं भेटायची त्यावेळेस सरांचं नाव घ्यायची किंवा अतिरिक्त भीती होती. ती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांची अतिरिक्त भीती होती. आणि ही भीती तेव्हाच निर्माण होते की ज्यावेळेस आपण एक आदर्श असं व्यक्तिमत्व असेल किंवा एक योग्य मार्गदर्शन करणारा व्यक्ती असेल किंवा प्रत्येक चुका आपण दाखवून देणारा व्यक्ती असेल त्यावेळेस आदर्शयुक्त भीती निर्माण होते. सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत असताना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धनाथ हायस्कूल मसवड या ठिकाणी शासकीय सेवेच्या नियत वयोमानानुसार सर निवृत्त झाले. आपण बऱ्याच वेळा शेतामध्ये जात असतो, बोरं तुडत बोरं खात जात असतो, गावंडळीची सीताफळं खात असतो. पण बोरं मुंबईला 200 रुपये 300 रुपये किलोने जाते ते आपल्याला कधी माहित नसतं. सीताफळाला 100 रुपये मिळते हे कधी आपल्याला माहित नसतं. काटकर सरांचं तसंच आहे. हा आपला माणूस केवढा मोठा आहे हे आपल्याला माहित नाही. भोसले सरांचं सुद्धा योगदान, शिवाजीराव भोसले, आपल्याला त्याची कल्पना येत नाही किती माणसं उंचीची असतात. आदरणीय, सन्माननीय, आदर्श लेखक, आदर्श साहित्यिक, माननीय काटकर सर यांचे 31 डिसेंबर 32 वर्षाची आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा देऊन 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल भव्य नागरी सत्कार ठेवलेला आहे. त्यानिमित्त व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, समोर बसलेले ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनो, बरेच कादंबऱ्या लिहिले, जे काय त्यांनी साहित्य गोळा केलं आणि जे साहित्य तुमच्या समोर मांडलेलं आहे ते आपण सगळे पाहतो, त्यांचे फॉलोअर आहेत ते सर्व वाचतायत. तर ह्या दृष्टिकोनातून जे आतापर्यंत त्यांचं जे कार्य झालेलं आहे त्या कार्याला मी सलाम करतो. त्या दृष्टिकोनातून मला जे काय जास्त बोलता येईल, बरंच काही बोलता येईल, पण आता वेळ कमी आहे, यापुढे काय मी जास्त बोलत नाही. मी त्यांच्या आता राहिलेल्या अर्धवट जे त्यांचं काय काम राहिलं असेल, आता बरेच वक्त्यांनी मागाशी त्यांचे मित्र पत्रकारांनी सांगितलं
की आता इथून पुढे काय पर्यटन करा. आता पर्यटन करायला वेळ आहे, परंतु खरंच तो वेळ आपण घालवतो का हे मी गेले 2 वर्ष बघतोय. मला काय तो अजूनही काय तसा साधलेला नाही. बघूया काटकर सर, आता आपण आलेला आहात, बघूया आपण जर त्या दोघांचा मित्र होतो पहिलीपासून 12वीपर्यंत, तिथून पुढे काय आपल्याला जाता आलं तर पाहूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे स्नेही मार्गदर्शक आणि सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष, मानपंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री श्रीराम पाटील, आम्ही त्यांना आदराने भाऊ म्हणतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर, आता एकाचं नाव कोणाचं नावोल्लेख करायला नको. त्याचबरोबर व्यासपीठावर बसल्या इतकीच समोर बसलेली माणसं देखील श्रेष्ठ आहेत, त्यात सर्व मान्यवर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, पत्रकार मित्र काय या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे शिक्षक सहकारी, माझे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि माझे काही विद्यार्थी, आज या कार्यक्रमासाठी फार लांबून आलेले काही विद्यार्थी आहेत. ते सर्व विद्यार्थी, समोर बसणारे सर्व माझे माळवडे असेल, मोठेवाडी असेल, रांजणी असेल, बनवस्ती, त्यांच्या सर्व वाड्या आणि वरकुटे या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ, या प्रथम मी सर्वांना 1 मिनिट सर्वांसाठी होतात. खर तर थोडस वेगळं बोलतो मी. हा कार्यक्रम माझी इच्छा नव्हती घ्यायचा, एक छोटासा कार्यक्रम मंदिरामध्ये घेऊ असं मी म्हणत होतो, पण ग्रामस्थातील काही होतकरू तरुणांनी म्हणूया आपण हा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केला. गेली 10-12 दिवस मी बघतोय आपल्या गावचे सरपंच मारुती आबा मोठे आणि त्यांची सर्व टीम, सर्वांचे नाव घेत नाही मी, पण ही सर्व टीम अहोरात्र हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पळते. म्हणजे कुठंतरी थोडीशी भावनिक गुंतवणूक असल्याशिवाय माणसं पळत नाहीत, लक्षात ठेवा. आज तुम्ही इतक्या लांबून, आज मी पाहिलं मगाशी गजडोल करणारे व्यक्ती होते, 70-80 वर्षाची बुजुर्ग मंडळी सुद्धा उड्या मारत होती. ती कशाच्या जोरावर उड्या मारत होती? थोडीशी कुठेतरी भावनिक गुंतवणूक असते आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आज उपस्थित झालेला आहात. मी सर्वांनाच नमस्कार केलेला आहे. त्याचबरोबर माणूस म्हणतो की किती नोकरी केली म्हणण्यापेक्षा कशी नोकरी केली हे महत्वाचं आहे. आणि कशी नोकरी केली हे सांगण्यासाठी तुम्ही जर सर्वजण उपस्थित आहात. मला वाटते जर चांगली नोकरी केली तुमच्याकडे बघून मला वाटायला लागलेलं आहे. आपल्या गावचे सुपुत्र काटकर सर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेल्या सगळीच मंडळी, सत्कार मूर्ती आणि सगळीच मंडळी म्हणतो, कारण सगळ्यांचे नाव घेण्यासारखे. काय मंडळी शिंगणापूर पासून सगळीच मंडळी कुकुडवार वगैरे कंपनी आलेली आहे. मी फार काय बोलणार नाही. त्याचं कारण असं की सर्वांनीच काय बरंचसं काय बोलवून झालेलं आहे. काटकर सरांच्या बाबतीत जर थोडंफार तर बोललं पाहिजे अध्यक्ष म्हणून. मी ज्या खुर्चीवर बसलो होतो त्या खुर्चीची जबाबदारी आहे, त्यामुळे थोडंफार तुम्हाला पण सोसावं पण लागणार. अगदी लहान वयात माझ्या नशिबाने मला प्रवृत्व आला आणि माझ्या बरोबर सगळी मित्रमंडळी, फेटीवाली आणि बऱ्यापैकी वयस्कर बुजुर्ग मंडळी असायची. सर्वजण सल्लागार असायचे, कोण मित्र म्हणून हे करायचे. त्यापैकी काटकर सरांचे बंधू किंवा काटकर सरांचे वडील, त्यांनी काय मला चांगले उपदेश केले आणि मग